Hello students, welcome back to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying the subject management. We are discussing unit number 2, planning and organizing at supervisory level. The learning outcomes of this video are: at the end of this video, you will be able to explain what is shop floor and also will be able to describe shop floor management. So let's get started. So what is a shop floor? Being a mechanical engineer, आपण डिप्लोमा झाल्यानंतर किंवा इवन बीई झाल्यानंतर आपला सगळ्यात पहिला जो जॉब असणार आहे तो शॉप फ्लोअरवरचा असणार आहे. आपण असं बऱ्याचदा ऐकलं असेल की मी शॉप फ्लोअरवर काम करतो किंवा तुम्हाला शॉप फ्लोअरवरती काम करावं लागेल. सो व्हॉट इज दिस शॉप फ्लोअर ॲक्च्युअली? The business dictionary defines shop floor as the area in a manufacturing facility where assembly or production is carried out with reference to design specifications, either by an automated system or by workers or a combination of both. The shop floor may include equipment, inventory and storage areas. डेफिनेशन प्रमाणे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मधला किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मधला असा एरिया की ज्या ठिकाणी असेंब्ली होतं किंवा प्रोडक्शन होतं त्या एरियाला आपण शॉप फ्लोअर असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्च्युअली मशीन्स असणार आहेत आणि त्या मशीन्सच्या सहाय्याने जे मशीन्स आयदर ऑटोमेटेड असतील किंवा माणसं चालवत असतील अशा मशीन्सच्या सहाय्याने आपण जे वस्तू तयार करणार आहोत त्या एरियाला आपल्या कंपनीमधल्या शॉप फ्लोअर असं म्हणतात. The shop floor is responsible to produce an intermediate or a final product. हे जे शॉप फ्लोअर आहे ह्या शॉप फ्लोअरवरती आयदर एंड प्रोडक्ट तयार होईल की जे फिनिश्ड प्रोडक्ट असेल किंवा इंटरमिडिएट प्रोडक्ट होईल. इंटरमिडिएट प्रोडक्टचा अर्थ काय आहे की तो प्रोडक्ट नंतर कुठल्या तरी फायनल प्रोडक्टचा एक पार्ट होणार आहे, त्याला आपण इंटरमिडिएट प्रोडक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या कोल्हापूरच्या MIDC मध्ये बरेच वेंडर्स आहेत मोठ्या मोठ्या कंपनींचे की जे पुण्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ टेल्को आहे, मर्सिडीज बेन्झ आहे. ह्या कंपन्यांच्या ज्या काही एंड प्रोडक्ट्स आहेत त्यांचे एंड प्रोडक्ट्स मोस्टली गाड्या आहेत. तर ह्या कार्समध्ये लागणारे जे छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत ते छोटे छोटे प्रोडक्ट्स आपल्या कोल्हापूर MIDC मध्ये तयार केले जातात आणि ते मग फायनल प्रोडक्टचा पार्ट बनतात. त्यामुळं शॉप फ्लोअरमध्ये आयदर आपण असं प्रोडक्शन करू की जे इंटरमिडिएट पार्ट आहे किंवा फायनल प्रोडक्ट आहे. ओके, मग आता जर आपण शॉप फ्लोअरवरती काम करणार असू तर मग आपल्याला शॉप फ्लोअर मॅनेजमेंट म्हणजे काय हे पण माहिती असलं पाहिजे, राईट? So shop floor management is developing and managing the shop floor operations, inventory, equipment and workers. जर आपण एखादी वस्तू प्रोड्यूस करत आहोत तर ते प्रोडक्शन करत असताना काय काय लागणार आहे आपल्याला, तर बेसिकली आपल्याला काही मशीन्स लागणार आहेत ज्याला आपण इक्विपमेंट्स म्हणू. त्याच्यानंतर त्या मशीन्सवरती काहीतरी ऑपरेशन्स होणार आहेत आणि ऑपरेशन्स कशावरती होणार आहेत तर वेगवेगळ्या वस्तूंवरती, ज्याला ॲक्च्युली इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये इन्व्हेंटरी असं म्हटलं जातं. इन्व्हेंटरीचा अर्थ काय आहे? इन्व्हेंटरी बेसिकली कन्सिस्ट्स ऑफ द वर्क इन प्रोसेस, म्हणजे ज्याच्यावरती काम सुरू आहे असे पार्ट्स. त्याच्यानंतर रॉ मटेरियल ज्याच्यावरती आपण काम करणार आहोत आणि बॉट आउट आयटम्स म्हणजे बाहेरून जे डायरेक्टली विकत आणलेले पार्ट्स आहेत त्याला आपण इन्व्हेंटरी असं म्हणतो. ओके, मग तो इन्व्हेंटरी असतील आणि हे सगळं काम करणारे वर्कर्स असतील. म्हणजे
ह्या चारही गोष्टी ऑपरेशन्स, इन्व्हेंटरी, इक्विपमेंट आणि वर्कर्स ह्याची मॅनेजमेंट करणं म्हणजेच शॉप फ्लोअर मॅनेजमेंट आहे. A shop floor being the participant of a production phase, its management requires dealing and handling all those factors which are directly involved in the production. आपल्याला जे ऑपरेशन्स, इन्व्हेंटरी, इक्विपमेंट आणि वर्कर्स यांना मॅनेज करायचं आहे ते बेसिकली पुढे जाऊन फायनल प्रोडक्शनचा एक पार्ट बनणार आहेत आणि म्हणूनच त्याला आपल्याला सगळं मॅनेज करायचं आहे. सो दॅट इज नथिंग बट शॉप फ्लोअर मॅनेजमेंट. नाउ शॉप फ्लोअर मॅनेजमेंट also coordinates with the other departments such as store room, PPC, which is production planning and control, then quality control and maintenance. So purchase department, operations department हे डिपार्टमेंट्स असे आहेत की ज्याचा शॉप फ्लोअरशी संबंध आहे किंवा ते लिंक्ड आहेत. म्हणजे काय तर शॉप फ्लोअरवरती जेव्हा आपण प्रोडक्शन करत असतो तेव्हा ते प्रोडक्शन कशा फ्लोनी झालं पाहिजे, म्हणजे पहिला कुठलं ऑपरेशन करायचं, मग दुसरं कुठलं ऑपरेशन करायचं, मग ह्या ऑपरेशनला किती वेळ लागणार आहे, तो फ्लो कसा असणार आहे, प्रोडक्ट प्रमाणे जाणार का प्रोसेस प्रमाणे जाणार का मशीन्स लावले त्याप्रमाणे जाणार, हे सगळं जे काम आहे ते चालतं ते PPC या डिपार्टमेंटमध्ये. दॅट इज प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, म्हणजे प्रोडक्शनचं प्लॅनिंग करायचं आणि त्याचं कंट्रोल करायचं. मग हे सगळे जे काही प्रोडक्शन करणार आहोत त्याच्यासाठी लागणारे जे टूल्स आहेत किंवा वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे आपल्याला कुठून मिळणार आहेत तर ते आपल्याला मिळणार स्टोअर रूम मधनं. बरोबर. त्याचबरोबर आपण समजा एखादं ऑपरेशन्स केलं तर ते ऑपरेशननी जे काही आपल्याला सरफेस फिनिश आलेलं आहे किंवा जे काही डायमेन्शन्स आपण अचीव केलेले आहेत ते बरोबर आहेत का नाहीत हे कुठं आपण चेक करणार तर ते आपण चेक करणार क्वालिटी कंट्रोल या डिव्हिजनमध्ये किंवा या डिपार्टमेंटमध्ये. आणि त्याचबरोबर समजा एखादं मशीन ब्रेकडाऊन झालं, बिघडलं, तर ते कोण तयार करणार परत तर ते तयार करणार मेंटेनन्स, दुरुस्त करणार हे मेंटेनन्स डिपार्टमेंट. सो मेजरली शॉप फ्लोअर कोऑर्डिनेट्स विथ दीज 4 departments, that is PPC, quality control, maintenance and store room. आणि मग समजा स्टोअर रूम मधलं एखादं मटेरियल संपलं, म्हणजे समजा आता मी वेल्डिंग करायला लागलेलो आहे आणि वेल्डिंगसाठी लागणारे समजा जे काही वेल्डिंग रॉड्स आहेत ते वेल्डिंग रॉड्स जर संपले तर मग स्टोअर डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंटला सांगेल की आम्हाला इतके इतके या साईजचे वेल्डिंग रॉड्स पाहिजेत. सो दॅट मीन्स purchase department will also be there in coordination with the shop floor. आणि operations म्हणजे काय that is PPC. And as we said it is quality control also. मग या शॉप फ्लोअर वरती सुपरवायझर म्हणून काम करत असताना काय काय फंक्शन्स करावे लागणार आहेत, काय काय कामं करायला लागणार, काय जॉब असणार, काय रोल असणार, आपण ते बघूया आपण. So basically, shop floor supervisor is responsible for the achievement of daily targets. प्रत्येक शॉप फ्लोअरच्या सुपरवायझरला त्याचा बॉस की जो इंजिनियर आहे किंवा मॅनेजर आहे तो डेली टार्गेट्स देत असतो आणि हा सुपरवायझर ते जे काही त्याला दिलेले डेली टार्गेट्स आहेत ते आपल्या खाली काम करणाऱ्या वर्कर्सकडनं करून घेत असतो. बिकॉज अल्टिमेटली ही इज अ मॅनेजर. And what is manager or what is management? So management is getting things done from others. So as a supervisor or as a manager of those workers, he has to get those targets achieved from the workers. So the functions of a supervisor include to assign jobs and tasks to various workers. जे काही वर्कर्स आपल्या कंपनीमध्ये काम करतायत त्यांच्या त्यांच्या स्किल्स प्रमाणे त्यांना जॉब असाइन करायचे, टास्क असाइन करायचे. म्हणजे एखादा वर्कर जर समजा लेथ मशीनवर काम करण्यामध्ये एक्सपर्ट असेल तर त्याला लेथवरचं काम द्यायचं, मिलिंग ऑपरेटर असेल तर मिलिंगवरचं काम द्यायचं, CNC ऑपरेटर असेल तर CNCचा जॉब द्यायचा. हे जे काही कामं आहेत किंवा हे जी असाइनमेंट आहे हे सगळं सुपरवायझर करत असतो.
देन टू गाईड अँड इन्स्ट्रक्ट वर्कर्स फॉर डे टू डे ॲक्टिव्हिटीज. त्या वर्कर्सना काम देत असताना त्यांना ते काम कसं करायचं याच्याबद्दल गाईड करायचं आणि त्याचबरोबर त्यांना नेसेसरी इन्स्ट्रक्शन्स देण्याचं काम सुद्धा सुपरवायझर करत असतो. टू बी रिस्पॉन्सिबल फॉर द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द प्रोडक्शन. जे काही प्रोडक्शन करणार आहोत ते योग्य क्वालिटीचं असलं पाहिजे आणि जेवढी काही क्वांटिटी आपल्याला सांगितलेली आहे, टार्गेट आहे, त्या क्वांटिटीचं प्रोडक्शन करून घेण्याचं काम हे सुपरवायझर करत असतो. टू क्रिएट अँड मेंटेन सेफ वर्किंग कंडिशन्स. ज्या मशीन्सना काही प्रॉब्लेम असेल त्या मशीन्सचं मेंटेनन्स करून घेण्याची जबाबदारी ही सुपरवायझरची असते, सो दॅट फॉल्टी मशीनमुळं काहीतरी ॲक्सिडेंट होऊन वर्करना इजा होऊ नये हे सुद्धा सुपरवायझरने बघायचं असतं. टू ॲक्ट ॲज अ लिंक अँड कम्युनिकेट बिटवीन टॉप मॅनेजमेंट अँड वर्कर्स. सुपरवायझर हा दोघांच्या मधला म्हणजे वर्कर्स आणि त्याच्यावरचा बॉस यांच्यामधला दुवा आहे. म्हणजे वर्कर्सचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आपल्या बॉसनं सांगायचं किंवा बॉसने ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतील त्या सुपिरियर्सने ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतील त्या वर्कर्सपर्यंत योग्य तऱ्हेने पोहोचवण्याचं काम हे सुपरवायझरचं असतं. देन टू सॉल्व द ग्रीव्हन्सेस अँड प्रॉब्लेम्स ऑफ द वर्कर्स. वर्कर्सना जे काही अडचणी असतील किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्याची जबाबदारी सुद्धा या सुपरवायझरची असते. टू प्रोव्हाइड नेसेसरी ट्रेनिंग टू द वर्कर्स अँड मोटिवेट दे. आता आपल्या ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये बऱ्याच नवीन नवीन गोष्टी येत आहेत किंवा नवीन नवीन इंजिनिअरिंग कन्सेप्ट्स येत आहेत किंवा नवीन नवीन मशिनरी येत आहेत. तर ह्या नवीन येणाऱ्या मशिनरी किंवा नवीन नवीन येणारे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत याचं योग्य तऱ्हेने ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा सुपरवायझरचं असतं आणि त्याचबरोबर त्यांना मोटिवेटेड ठेवणं. कारण जर आपण वर्कर्सना मोटिवेटेड ठेवलं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आपल्याला जे त्यांच्याकडनं काम करवून घ्यायचं आहे ते काम करवून घेताना ॲज अ सुपरवायझर आपल्याला जास्ती अडचणी येत नाहीत. टू अरेंज नेसेसरी मटेरियल्स, मशीन्स, टूल्स एटसेट्रा फॉर देअर सेक्शन ऑर द डिपार्टमेंट. आपल्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आपल्या शॉप फ्लोअरमध्ये जे काही मटेरियल लागणार आहे किंवा वेगवेगळी मशिनरी लागणार आहे किंवा कुठले टूल्स लागणार असतील तर त्याची अरेंजमेंट करण्याची जबाबदारी सुद्धा सुपरवायझरची असते. कारण जसं मी मगाशी एक उदाहरण दिलं की समजा वेल्डिंग रॉड्स संपत आले असतील तर त्याची योग्य वेळेमध्ये मागणी करणं म्हणजे मटेरियल्स आले नसल्यामुळं त्यांचं काम कोणाचं थांबू नये किंवा कुठले मशीन्स वेगळे लागणार असतील किंवा काही टूल्स लागणार असतील पर्टिक्युलरली. काही वेळेस असं होतं की काही टूल्सची झीज होत जाते, मग ते नवीन टूल्स आपल्याला लागतात किंवा आपण समजा CNC वरती काम करत असू तर त्याचे जे कार्बाईड टिप्स असतात ते टिप्स खराब होत जातात, मग ते टिप्स मागवणं ही सगळी जी काही अरेंजमेंट आहे ही सुपरवायझरने करायची असते. टू प्रिपेअर पिरियॉडिकल रिपोर्ट्स अबाउट द परफॉर्मन्स ऑफ द वर्कर्स अँड देअर सेक्शन. ज्या सेक्शनमध्ये आपण काम करतोय, ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय त्या डिपार्टमेंटच्या कामाबद्दल ॲट द सेम टाइम जे वर्कर्स आपल्या हाताखाली काम करतायत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे याचा रिपोर्ट सुद्धा तयार करण्याचं काम सुपरवायझरचं असतं. कारण समजा 1 वर्षानंतर आपल्याला त्या एखाद्या वर्करला इन्क्रीमेंट द्यायचं असेल किंवा प्रमोशन द्यायचं असेल तर त्या ठिकाणी हे जे रिपोर्ट्स आहेत हे रिपोर्ट्स रिफर केले जातात आणि त्या पद्धतीने त्या वर्कर्सचं प्रमोशन किंवा त्या वर्कर्सचं इन्क्रीमेंट हे फिक्स केलं जातं. त्याचबरोबर तुम्ही जे काही काम करताय ते किती एफिशियन्सीनी काम करत आहात हे कुठेतरी कागदावरती येणं महत्त्वाचं असतं. बिकॉज इट शुड बी ऑलवेज डॉक्युमेंटेड. आपण जे काही काम करतोय ह्याचं डॉक्युमेंटेशन होणं महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच हे जे रिपोर्ट्स आहेत हे रिपोर्ट्स तयार करण्याचं काम सुद्धा सुपरवायझरचं असतं. सो दीज आर द few functions that a supervisor has to do
when he is working on a shop floor. लक्षात आलंय? Okay. And also to ensure discipline in the enterprise. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कंपनीमध्ये डिसिप्लिन मेंटेन करण्याचं काम सुद्धा सुपरवायझरचं असतं. So with this we will stop here for this video. In the next video we will see budget and budgetary control. Till then, stay home, stay safe, study well. Thank you.